स्वार्थ फार वाईट गोष्ट आहे. जन्माने आपण स्वार्थी नसतो, नंतर बनतो. का बनतो? तर आपल्यामध्ये इतरांचं बघून आपल्याला त्या गोष्टी हव्या असतात. आपल्याला वेगळं हवं असतं आणि आपल्याला नेहमी आहे त्यापेक्षा जास्तीचं हवं असतं. आणि मग ते जबरदस्तीने सुद्धा आपण दुसऱ्यांकडनं अपेक्षा ठेवतो त्या गोष्टींची, की माझ्याकडे हे नाहीये ना, तर मग समोरच्याकडे ते आहे, तर त्याच्याकडनं मला कसं मिळेल? आणि कुठल्या चुकीच्या पद्धतीने का होईना, पण ते मी मिळवणार. त्याला म्हणतात स्वार्थ. आणि हा स्वार्थ तुम्हाला काय देतो? काय सुख देतो? काय समाधान देतो? काहीच देत नाही. हा स्वार्थ तुम्हाला फक्त त्यावेळची गरज भागवतो आणि ही गरज तुम्हाला नंतर परत कालांतराने निर्माण होतच असते. असं कधी होतं का, की इथं गरज संपलीये, इथं आपण एखाद्या गोष्टीचा, एखाद्या वस्तूचा उपभोग घेतला आणि तिथं ती गरज संपली, मग परत गरज निर्माणच होत नाही का? तर असं नाही. आपल्याला गरजा ह्या अमर्यादित आहेत. त्या वारंवार निर्माण होणार आहेत आणि मग ह्या वारंवार निर्माण होणार आहेत आपल्याला माहिती आहे. मग त्या आपण स्वार्थापोटी वारंवार आपल्याला स्वार्थ निर्माण करायचा का? वारंवार आपण मग या स्वार्थाच्याच वाटेवर चालायचं का? हा प्रश्न आपण स्वतःला विचारायला पाहिजे. जर आपल्या गरजा अमर्यादित आहेत, त्या कधीही पूर्ण न होणार आहेत, वारंवार आपल्याला त्या फेस कराव्या लागणार आहेत, तर वारंवार आपल्याला हा स्वार्थी स्वभाव ठेवावा लागणार आहे का? आणि आपण स्वार्थी वागायचं आणि दुसऱ्याकडनं माणुसकीची अपेक्षा ठेवायची. समोरच्या माणसाने पण जर स्वार्थाने वागलं तर ते मात्र आपल्याला चालत नसतं. ते आपण खपवून घेत नाही आणि त्या ठिकाणी अशी अपेक्षा ठेवतो की समोरचा माझ्याशी प्रामाणिकच असला पाहिजे, माझ्याशी अगदी माझ्या मर्जीप्रमाणेच वागला पाहिजे किंवा मी म्हणेल तसंच त्याने मला दिलं घेतलं पाहिजे आणि मी मात्र पक्का स्वार्थ ठेवून त्याच्याबरोबर राहायचं, त्याच्याबरोबर तसंच वागायचं, त्याला तशीच ट्रीटमेंट द्यायची. तर हे कशामध्ये बसतं? तर हे तुमच्या स्वार्थामध्ये जर अशा गोष्टी निर्माण होणार असतील आणि या स्वार्थापोटी जर तुम्ही माणसं जवळ ठेवत असाल आणि स्वार्थापोटीच जर घरादाराकडे बघत असाल, माणुसकीकडे बघत असाल, माणसांकडे बघत असाल, तर हा स्वार्थ तुम्हाला रसातळाला घेऊन जाणार आहे. स्वार्थ हा कधीही घातकच असतो. स्वार्थामुळे माणूस संपतो, स्वार्थामुळे परिस्थिती बदलते, स्वार्थामुळे सर्व काही चांगल्या गोष्टींचं नुकसान होत असतं आणि तिथं मग माणूस म्हणा किंवा काही म्हणा, वातावरण म्हणा, परिस्थिती म्हणा, ही स्वार्थापोटी फार वेगळ्या दिशेला निघून जात असते. म्हणून स्वार्थ हा जरी निर्माण झाला तरी त्याला आटोक्यात ठेवणं आणि त्याला जागेवरच स्टॉप करणं हे त्या माणसाच्या हातामध्ये असतं. जो स्वार्थी असतो, ज्याने स्वार्थ निर्माण केलेला असतो, ज्याच्या मनात स्वार्थ येतो, तर त्याने या गोष्टीचा विचार करायचा. त्याला दुसरी व्यक्ती नाही काही करू शकत, त्याला दुसरी व्यक्ती नाही थांबवू शकत. तो स्वार्थ दुसऱ्याच्या मनात निर्माणही करू शकत नाही, दुसऱ्याच्या मनातला स्वार्थ थांबवूही शकत नाही. हे फक्त त्या माणसाच्या हातातच असतं. ज्याच्या मनामध्ये स्वार्थाची भावना निर्माण होते त्यानेच त्या स्वार्थाला थांबवलं पाहिजे, त्यानेच त्या स्वार्थाला आपल्या मनामध्ये निर्माण होऊ दिलं नाही पाहिजे, म्हणजे त्या स्वार्थाला जागाच करून दिली नाही पाहिजे. तर या गोष्टी व्यवस्थितपणे पुढे घेऊन जातील. नाहीतर मग स्वार्थापोटी स्वतःच्याही आयुष्याचं नुकसान आणि दुसऱ्याच्या आयुष्याचं तर त्याच्यात किती पटीने नुकसान करतो आपण. तर हा स्वार्थ नसावा, निर्माण झाला तरी सुद्धा तो ताबडतोब त्या ठिकाणी ऑन द स्पॉट थांबवावा, म्हणजे त्याचे परिणाम विघातक होणार नाही, विध्वंसक होणार नाहीत.